नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. संपूर्ण महाराष्ट्राला आणि खरं तर महाराष्ट्रालाच काय अवघ्या देशाला उत्सुकता आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल काय लागणार, कधी लागणार. साधारणपणे 24 ते 25 जून 2022च्या दरम्यान ही केस सुप्रीम कोर्टामध्ये आली. त्याच्या आधी एक नाट्यमय सत्तांतर महाराष्ट्रामध्ये घडलेलं होतं, ज्याच्यामध्ये केवळ सत्तांतर नाही घडलं तर एक पक्ष पूर्णपणे पणास लागलेला होता. आणि त्यामुळंच या संपूर्ण केसमध्ये बऱ्याच घटनात्मक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती देशाला मिळणार आहेत. आणि त्यामुळंच सुभाष देसाई विरुद्ध प्रिन्सिपल सेक्रेटरी महाराष्ट्र ही केस जी आहे ती कायदेशीर वर्तुळामध्ये आणि देशाच्या पुढच्या 25-30 वर्षांच्या राजकारणावरती खूप मोठा परिणाम करणारी ठरणार आहे. 16 मार्चला संपूर्ण सुनावणी पूर्ण झाली. खरं तर 8-9 महिन्यांपासून या सुनावणीची जी वेग आहे तो थोडासा मंदावलेला होता, पण 14 फेब्रुवारीपासून सलग कामकाज सुरू झालं आणि त्याच्यानंतर 16 मार्चला ही सगळी सुनावणी जी आहे ती पूर्ण झाली. त्याच्यानंतर निकाल घटनापीठानं राखून ठेवलेला आहे. साहजिकच पहिला प्रश्न तर सगळ्यांच्या मनात असेल की हा निकाल आता नेमका कधी येतोय. आणि या निकालाच्या अनुषंगानं गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये महाराष्ट्राच्या खूप काही चर्चा सुरू आहेत. आपण ऐकत असाल, विधानं खूप होत आहेत. सरकार पडेल, डेथ वॉरंट निघालेला आहे, अशा पद्धतीच्या विधानांची चर्चा आहे. आणि सोबतच जे काही घडतंय त्या प्रत्येक घटनेच्या पाठीमागं याच निकालाची पार्श्वभूमी असणार आहे. आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भातलं एक विश्लेषण आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. काय काय नेमक्या शक्यता आहेत, थोडासा रिकॅप करून कुठले मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि खरोखर सरकार पडणार का या निकालानं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे, जे सुप्रीम कोर्टातले वकील आहेत. गेल्या 16-17 वर्षांपासून सुप्रीम कोर्टामधल्या कामकाजाचा त्यांना अनुभव आहे. आणि आपण कायम चर्चा करतच असतो, ही एक ऐतिहासिक केस होती सुप्रीम कोर्टातली. आणि प्रत्येक वेळी त्यांचं एक निवेदन जे आहे ते तुम्ही ऐकलेलं आहे. पुण्यामधून त्यांनी ILS कॉलेजमधून लॉ LLB केलं आणि त्याच्यानंतर सिंगापूरमधून LLM केलेलं आहे. माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे ते नातू आहेत. आणि ही केस खूप जवळून त्यांनी पाहिलेली आहे. सिद्धार्थजी, पुन्हा एकदा स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे की नेमकं काय होणार. तुम्ही काही शक्यता पण वर्तवलेल्या आहेत, पण आज पुन्हा एकदा आपण चर्चा करणार आहोत, कारण लोकांना या संदर्भातले प्रश्न वारंवार पडतायत, त्या दृष्टीनं विधानं पण वारंवार होत आहेत. पहिला प्रश्न तर या ऐतिहासिक सुनावणीचा जो शेवट झालेला होता तो अशा पद्धतीनं झालेला होता की वसंत ऋतूचं आगमन जेव्हा होईल तेव्हा कळेल की नेमकं कोकिळ कोण आणि कावळा कोण, शिवसेना खरी कुठली हे तेव्हा कळेल, असं देवदत्त कामत शेवटच्या युक्तिवादामध्ये म्हणाले होते. आणि त्या आर्ग्युमेंटवरती ही केस संपलेली होती. वसंत ऋतू खरं तर 3-4 दिवसापूर्वी संपलेला आहे. ग्रीष्म सुरू झालेला आहे. उन्हामध्ये आपण उभे आहोत. आता नेमका निकाल कधी लागणार आहे, तुम्हाला काय वाटतंय? आता प्रशांतजी, असं आहे, आपण गेले 9 महिने बघत आहोत हे ह्या केसचे अप्स अँड डाऊन्सचे होत गेलेले आहेत. आता असं आहे की 5 न्यायाधीशांचं हे खंडपीठ होतं आणि त्यातले जस्टिस MR शाह हे 15 मेला रिटायर होणार. तर त्याच्या आतच हा निकाल येईल, म्हणजे 20 दिवसात यायलाच पाहिजे तो निकाल. आणि जर ते रिटायर झाले आणि निकाल नाही आला तर एक जज अजून ह्याच्यात ऍड होईल आणि परत ही सुनावणी पूर्ण ऐकण्यात येईल. त्यामुळे जस्टिस MR शाह, मुकेशभाई रसिकभाई शाह हे रिटायर व्हायच्या आधीच हा निकाल नक्की येईल. आणि कसं आहे की हे वेगवेगळ्या गोष्टी आता एवढ्या मी वेगवेगळ्या चॅनल्सवर किंवा लोक चर्चा करतात की उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर येईल वगैरे, तसं होणार नाही, कारण जस्टिस शाह रिटायर व्हायच्या आधी तो येईलच. आणि बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की निकाल द्यायच्या वेळेस काही वेळेस न्यायमूर्ती रजा घेतात रिटायर व्हायच्या आधी त्यांचे पेंडिंग निकाल लिहायला. बरं. पण आता एक त्यात डेव्हलपमेंट अशी झालेली आहे की आत्ता सुप्रीम कोर्टाचे 4 जज हे कोविडग्रस्त आहेत. त्यातले 5-6 जण क्वारंटाईन टाईप परिस्थितीमध्ये आहेत. आता त्याचा जर काय ह्याच्यात रोल प्ले झाला, कारण कोविड हे असं एक आहे की त्यामुळे काय परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळे, मग जर निकाल लांबलाच आणि जर तो येऊच नाही शकला 14 मेच्या आधी, मग हे खूप पुढे जाईल आणि मग तर अजून एक जज. पण असं सहसा काही जजमेंटच्या बाबतीत होतं की त्या न्यायमूर्तींनी संपूर्ण केस ऐकलेली आहे आणि ते निवृत्त झाले आणि त्याच्यामुळे निकाल नाही आला, अशा काही केसेस आहेत? आपण हे लोअर कोर्टात ऐकलेलं आहे. सुप्रीम कोर्टात हे क्वचित किंवा नाहीच झालेलं आहे, कारण ते प्रयत्नच करतात. बऱ्याच वेळेस न्यायाधीश तर असं करतात की सुट्टी, मी जसं म्हटलं, रजा घेतात ते आणि त्याच्यानंतर ते हे करतात की
त्यांचे जजमेंट पूर्ण का रिटायर व्हायच्या आधी, कारण कसं आहे ओपन कोर्टात हा निकाल दिला जातो, तो वाचला जातो ऑपरेटिव्ह पार्ट, आणि सगळे जज त्याच्यावर सह्या करतात. त्यामुळे असं आपण नाही म्हणू शकत नाही आता त्यांचं झालेलं आहे, ते रिटायर झाले तरी त्यांची सही तुम्ही आधीच घेऊन ठेवा वगैरे. त्यामुळे आता हा एक आपण तर अपेक्षा करायलाच पाहिजे की येत्या 20 दिवसात हा निकाल येईलच. राजकीय दृष्ट्या असं पण म्हटलं जातं की कर्नाटकचं मतदान 10 मे रोजी आहे, मग त्याच्यानंतर निकाल होईल. अर्थात न्यायमूर्ती काय राजकीय सगळं वेळापत्रक बघत बसणार नाहीत, पण काय सध्या शक्यता वाटतायत? आता न्यायालय तर असं कधी बघत नाही की पॉलिटिकल कंपल्शन्स किंवा कॉम्बिनेशन्स काय होत आहेत, पण असं होऊ शकतं की 15ला ते रिटायर होत आहेत तर 14ला म्हणजे 10 ते 14 पण हा निकाल येऊ शकतो. आता म्हणजे आज 24 तारीख आहे, येत्या 20 दिवसात हा कधीही येऊ शकतो निकाल, आणि ते आपल्याला आदल्या दिवशी संध्याकाळीच समजेल की उद्या हा निकाल आहे. एक दिवस आधीच कळणार, एक दिवस आधीच कळेल. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र अचानकपणे एका वेगळ्या मूडमध्ये जाईल ज्यावेळी कळेल की आता उद्या निकाल येतोय, आणि त्यामुळे ती तारीख नेमकी काय असेल या सगळ्याची आपल्याला उत्सुकता असेल. आता येऊयात थोडंसं ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात घडामोडी घडत आहेत आणि विधानं अशी केली जात आहेत की हे सरकार पडणार आहे. म्हणजे शिवसेना ठाकरे गट तर अगदी पहिल्यापासून म्हणत होता की हे घटनाबाह्य सरकार आहे वगैरे वगैरे, पण आता गेल्या 9 महिन्यातलं हे कामकाज पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की या निकालामुळे सरकार पडू शकतं? बघा प्रशांतजी, 10व्या अनुसूचीप्रमाणे स्पीकरच्या हातात हे सगळं आहे. स्पीकरच त्याच्यावर निर्णय देऊ शकतात. आत्ताच्या स्पीकर समोर हे मॅटर पेंडिंग आहे, ह्याच्यावर काहीच त्यांचा निर्णय झालेला नाहीये. शिंदे गटाने वेळ मागितला होता त्यावेळेस, तुम्हाला आठवत असेल 9 महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टात की आम्हाला झिरवळ साहेबांनी त्यावेळेस 3 दिवसच दिले तर आम्हाला वेळ वाढवून द्यावा. त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने तो वेळ वाढवून 12 जुलैचा त्यांना वेळ दिला होता. पण आता 8.5-9 महिने झाले तरी शिंदे गटांनी अजून त्यांचे रिप्लाय फाईल केलेले नाही. त्यामुळे हे तर पूर्णपणे, आणि जरी आपण म्हणलं की 16 जणांना डिस्क्वालिफाय केलं, कारण 16ची पिटिशन आधीची होती, शिवसेनेनी 16विरुद्धच कारवाई केली होती, कारण त्यांना वाटले होते की 24 मधले काही परत येतील. जरी ते केलं तरी ते हे सरकार टिकतंय ना, हे सरकार म्हणजे टिकतंय, म्हणजे जरी मुख्यमंत्री गेले सरकार टेक्निकली पडेल, पण नंबर्स तर अजून भाजप आणि बरोबर. पण आता तुम्ही जो एक उल्लेख केला की 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात झिरवळांना जे उत्तर देणं अपेक्षित होतं ते त्यांनी दिलेलं नाहीये. खरं तर हा जो अधिकार आहे अपात्रतेसंदर्भात कारवाईचा तो विधानसभा अध्यक्षांचा आहे, बरोबर. सुप्रीम कोर्टानं आजवर असं कधी केलेलं नाहीये की त्या संदर्भात डिसिजन दिलेलं आहे. पण तुम्हाला असं वाटतंय का की हा जो एक उशीर झालाय की तुम्ही कारवाईसाठी आमच्याकडनं मुदत मागून घेतली आणि परत तुम्ही त्याला रिप्लाय पण नाही दिला, हे कारण सांगून सुप्रीम कोर्ट हा निर्णय स्वतःकडे घेऊ शकतं? सुप्रीम कोर्ट जसं हरीश साळवेंनी सांगितलं, एकनाथ शिंदेचे वकील त्यांनी सांगितलं, सुप्रीम कोर्टाला सजेस्ट केलं की जरी रूल्समध्ये कुठे नाहीये तरी तुम्ही स्पीकरला सांगू शकता की ह्याचा निर्णय तुम्ही एक 60 दिवसात किंवा 90 दिवसात द्या, कालमर्यादा लावा. तसं कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह रूल्समध्ये कुठेच मेन्शन केलेलं नाही की स्पीकरनी किती वेळ लावावा, आणि आपण बघितलेच 9 महिने होऊन गेले. त्यामुळे सुप्रीम कोर्ट असं म्हणू शकतं की हे मॅटर आम्ही स्पीकरकडे परत पाठवतोय आणि स्पीकरनी निर्णय घ्यावा एक स्पेसिफिक टाइम फ्रेममध्ये, आणि त्याच्यानंतर जी कोणची पार्टी त्या निर्णयाविरुद्ध त्यांना जर काही डाऊट असला तर ते हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात येऊ शकतात परत. ओके. सगळ्यात चर्चा या पण गोष्टीची आहे की स्थिती जी आहे ती पूर्ववत होऊ शकते का? म्हणजे सुनावणीच्या दरम्यान एक न्यायमूर्तींचं ऑब्झर्वेशन होतं की जर उद्धव ठाकरेंनी त्यावेळी राजीनामाच दिलेला आहे आणि बहुमताच्या चाचणीला ते सामोरे गेलेले नाहीयेत, तर मग आम्ही स्थिती पूर्ववत कशी काय करू शकतो? तर स्थिती पूर्ववत होण्यासंदर्भातले तुम्हाला काय वाटतंय, तुमचं आकलन काय आहे? आणि अशा पद्धतीनं स्थिती पूर्ववत सुप्रीम कोर्टानं याच्या आधी कुठल्या कुठल्या ऐतिहासिक निकालामध्ये केलेली आहे का? अरुणाचलमध्ये एक वेळेस झालेलं आहे, मला वाटतं 2016 मध्ये, पण त्यावेळेस ते पूर्वरत त्यांनी केलं, पण त्यावेळेस मला वाटतं राष्ट्रपती राजवट होती, कोणते सीएम नव्हते, आणि नंतर जे सगळे म्हणजे स्पीकर सकट सगळेच त्या दुसऱ्या पार्टीत गेले, त्यामुळे त्याचा तसा काय अर्थ राहिला नाही. आता ह्याच्यात पूर्वरत करणं, डॉक्टर अभिषेक सिंघवींची एक आर्ग्युमेंट होती उद्धव ठाकरेंकडून की जे राज्यपालांचं पत्र होतं जे त्यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलं की तुम्ही फ्लोअर टेस्टला सामोरं जावं, तेच तुम्ही क्वॉश करा. ते जर तुम्ही क्वॉश केलं तर त्यांचं म्हणणं होतं स्टेटस को आणते, म्हणजे त्यावेळेसचा जो स्टेटस को आहे, यू वाइंड द क्लॉक बॅक, ते होऊ शकेल. पण तसं करायला सुप्रीम कोर्ट मान्य करेल का नाही, किंवा सुप्रीम कोर्ट बऱ्याच वेळेस आर्ग्युमेंटच्या वेळेस प्रश्न विचारतं, कमेंट्स देतं, पण त्याचा आपण फायनल अर्थ कधीच घ्यायचा नसतो, कारण दे आर एंगेजिंग इन अ डायलॉग विथ द लॉयर्स. त्यामुळे त्याचा अर्थ त्यांच्या मनात नक्की काय चालू आहे आता हे 5 जजेसलाच माहिती.
स्थिती पूर्ववत करायची म्हणजे शपथ घेतलेल्या मुख्यमंत्र्याला बाजूला करून परत आधीची स्थिती आणावी लागेल. थोडंसं अवघड वाटतंय. दुसरीकडे 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आपण मगाशी म्हणालात. जर हे 16 अपात्र ठरले तर याचा अर्थ पाठोपाठ उरलेले पण अपात्र ठरतील का, ज्यांच्या विरोधात आणखीन पिटिशन आहेत? आता एक तर 16 अपात्र ठरवणं हे सुप्रीम कोर्ट ही एवढी मोठी स्टेप घेईल का नाही त्याच्यातच आपल्याला एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण हा पूर्णपणे स्पीकरचा अधिकार आहे. आणि त्याच्यानंतर 16ची आधी पिटिशन होती, नंतर त्यांनी 24 साठी परत एक हे दिलं. तर त्या 24चं पण ऍप्लिकेशन आत्ताच्या राहुल नार्वेकरांसमोर पेंडिंग आहे. तर त्यामुळे टोटल 16 प्लस 24 का 23 39 आमदारांचं पिटिशन हे पेंडिंग आहे राहुल नार्वेकरांचं. आता ते कसा त्यात निर्णय घेतात? नाही, या 16 मध्ये प्रॉब्लेम हा आहे की या 16 पैकी एक हे मुख्यमंत्री आहेत. हो. जर समजा आपण एक अशी शक्यता गृहीत धरली की अपात्र ठरले तर साहजिकच मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा सरकारचा राजीनामा ठरेल. मग परत सगळी प्रक्रिया करावी लागेल. टेक्निकली मुख्यमंत्री जर अपात्र ठरलेच तर त्या 16 जणांमध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव आहे, तर मग त्यांना राजीनामा तर द्यावाच लागेल. आणि त्यांना कसं आहे, मग त्यांना परत ह्या गव्हर्नमेंटची मेजॉरिटी तर तशी राहतेच ना. कारण फक्त 16च तुम्ही, आता मला वाटतं त्यांच्याकडे 165 आहेत. जर तुम्ही 16च कमी केले तरी मग शिंदे साहेब सुचवू शकतील, त्यांच्या गटातला कोणतरी किंवा भाजपचा एखादा मुख्यमंत्री मग होऊ शकतो. असे वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. ओके. जर समजा हा अधिकार जो आहे तो विधानसभा अध्यक्षांचाच आहे असं कोर्टानं मान्य केलं तर त्या स्थितीमध्ये मग निर्णयाच्या शक्यता काय काय वाटतात तुम्हाला? कारण एक आपण असं पण बघितलेलं होतं की राज्यपालांचा जो निर्णय होता बहुमत चाचणी बोलावण्याचा, त्याच्यावरती खूप ताशेरे कोर्टानं ओढलेले होते. त्या स्थितीमध्ये काय होऊ शकतं? विधानसभा अध्यक्षांकडे हे जर परत गेलं तर आता आपण काही जरी म्हणलं तर आजकाल विधानसभा अध्यक्ष हा पक्षाचाच असतो. झिरवळ साहेब घटनात्मक दृष्ट्या जरी ते निष्पक्ष असले, जरी निष्पक्ष असले तरी ते एका पक्षाचे असतात. आता तो काय निर्णय, तो सगळ्या लोकांना माहीतच आहे काय ते निर्णय घेतील. पण ते आता आपण त्याच्यावर काही बोलू शकत नाही, कारण ती त्यांच्या अखत्यारीत आहे. ते जे काही ठरवतील, त्यांच्या समोर जे काही पेपर्स आहेत ते बघून जे करतील ते त्याच्यावर आपण आता भाष्य करणं काही योग्य नाहीये. पण ते निर्णय घेऊ शकतात की, म्हणजे ते असाही निर्णय घेऊ शकतील की ह्यांना मी अपात्र ठरवतो, 16नाच अपात्र ठरवतो. मग शिंदेची जर खुर्ची गेली तर मग कसं, मग राष्ट्रपती राजवट आणू इच्छेल सरकार किंवा मग त्यांच्याच गटाचा किंवा भाजपचा एखादा मुख्यमंत्री होईल किंवा दुसरा कोणता तरी पक्ष त्यांच्याबरोबर सामील होऊ शकतो. हे वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. आणि शिंदे साहेबांचा चेहरा वापरूनच आता ह्या करंट गव्हर्नमेंटला पुढच्या इलेक्शनला सामोरं जायचं का नाही, तो पण एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. बरोबर. राष्ट्रपती राजवटीचा तुम्ही आता उल्लेख केला. कुठली स्थिती अशी निर्माण होऊ शकेल निकालामुळे की ज्याच्यामुळे ही वेळ येऊ शकते? जर निकालामध्ये ताशेरे ओढले गेले गव्हर्नरांच्या रोलवर किंवा ओव्हरऑल हे जे सगळं झालेलं आहे, जर त्याच्यावर ताशेरे ओढले गेले तर मग ते गव्हर्नमेंटवर आहे काय त्याच्यावर करायचं. पण जर खूपच स्ट्रिक्ट ताशेरे ओढले गेली तर वेळ येऊ शकते. मग ते गव्हर्नर रेकमेंड करू शकतात सेंट्रल गव्हर्नमेंटला, राष्ट्रपतींना, की इथे राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी. फक्त तोच एक मला पॉसिबिलिटी दिसतीये. म्हणजे ह्या गव्हर्नमेंटच्याच काही लोकांना वाटलं की राष्ट्रपती राजवट लागावी तरच ते होऊ शकतं. किंवा मग सुप्रीम कोर्टाने खूप स्ट्रिक्टली काय म्हणलं तर, पण आजकाल सुप्रीम कोर्ट कितीही स्ट्रिक्टली म्हणलं तर ते फॉलोच केलं जाईल. बरोबर. ते पाहिजे तसं त्यांना वापरता येईल. म्हणजे तुम्हाला जर एक थोडासा कॉम्प्लिकेटेड मुद्दा मला ह्याच्यात हा वाटतोय की 16 आमदार जर समजा अपात्र ठरले तर साहजिकच ते पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती ती कारवाई होईल. पण आता तो पक्ष की ज्या पक्षावरती त्यांनी दावा केलेला होता तो तर निवडणूक आयोगाने त्यांना देऊन टाकलेला आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने हे मान्य केलेलं आहे की शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये असं कसं होईल की त्यांच्यावरती पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई पण झाली आहे आणि मूळ पक्ष त्यांच्याकडेच राहिला? आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, हे जे निवडणूक आयोगाने त्यांना पक्ष जुजले ते नंतर झालेलं आहे. सुप्रीम कोर्ट कधीपर्यंत बघतंय, त्यांच्या समोर जे तोपर्यंतचे पेपर म्हणजे जून 2022 किंवा जुलै 2022 पेपर नंतर हे पण सुप्रीम कोर्टात आलंय. पण ते एक सेपरेट प्रोसिडिंग आहे. त्याची आज ऍक्च्युअली रिप्लाय करायचा होता एकनाथ शिंदे साहेबांना 24 तारखेचं, पण ते लिस्टमध्ये आता मॅटर आलेलंच नाहीये. तर मला वाटतं जजेसला पण वाटत असेल मेन मॅटर आपण ठरवू आणि त्याच्यानंतरच पक्ष कोणाचा त्याच्यावर काय आहे ते वेगळं भाष्य करतील. म्हणजे जर ही शक्यता गृहीत धरली आपण की अपात्रतेची कारवाई होणार असेल तर मग कदाचित पक्षासंदर्भातला सुद्धा निकाल बदलू शकतो.
मग त्यावेळेस काय कशी परिस्थिती होते, आता मग एकत्र मूळ शिवसेनाच परत येते कसे, ते मग Politically पॉलिटिकल काही हे होऊ पॉलिटिकल शकतात, बरोबर. इक्वेशन्स कसे आहेत त्याप्रमाणे मग ते आणि असं इतिहासात झालेलं पण आहे की सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर हे फुटलेले दोन पक्ष परत एकत्र आलेले आहेत. आपण ते तामिळनाडूमध्ये बघितलेलं आहे की कोर्ट केस झाली आणि त्याच्यानंतर निकाल जेव्हा एका बाजूने आला त्याच्यानंतर दोन्ही पक्ष एकत्रित आलेले होते. त्यामुळे ती पण एक शक्यता आहे. दुसरं, जून 2022 पासून केस कोर्टामध्ये होती. दरम्यानच्या काळामध्ये 3 घटनापीठ म्हणजे 3 बेंचेस बदलले. सुरुवातीला व्हॅकेशन बेंच, मग रमण्णांचं बेंच आणि मग घटनापीठ आलं. निर्णय कुठलाच झालेला नाही या दरम्यानच्या काळामध्ये. फक्त निवडणूक आयोगाला त्यांनी काम करा असं सांगितलं. तोच एक प्रकारे निर्णय म्हणता येईल. मग 9 महिने तर कुठला निर्णय नाही आला. या सरकारला काम करू दिलं गेलं. आता अचानक 9 महिन्यानंतर न्याय थेट निकालामध्ये येईल अशी शक्यता वाटते. 100% येणार ना, कारण हे फायनल आहे, कॉन्स्टिट्यूशन बेंच आहे. आता जर ह्यातली एक खूप दुर्मिळ पॉसिबिलिटी आहे की ह्यात जर बेंचला वाटलं की ह्याच्यात एवढे प्रश्न इन्व्हॉल्व्ड आहेत आणि हे आपण 7 किंवा 9 जजेसला रिफर करू, ती एक पॉसिबिलिटी तर नेहमी असणारच. तर मग हे लांबेल. पण आताचा निर्णय जो आहे तो फायनल आहे. आता कसं तुम्ही जर सिक्वेन्स बघितला, सुभाष देसाई त्यावेळेस आले, मग व्हेकेशन बेंचनी शिंदेंना थोडाफार रिलीफ दिला असं म्हणता येईल. पण नंतर सरकार कोसळलं, बऱ्याच गोष्टी झाल्या. मग इलेक्शन कमिशनकडे शिंदे गेले. इलेक्शन कमिशन प्रोसीड करत होते. मग सुप्रीम कोर्टातच कपिल सिब्बलांनी मेन्शन केलं उद्धव ठाकरेंच्या वतीने की इलेक्शन कमिशननी हे थांबवावं जोपर्यंत ह्या केसचा निकाल होत नाही. ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलं नाही. सुप्रीम कोर्टाने डिसिजन हे हिअरिंग चालू ठेवलं. इलेक्शन कमिशननी डिसिजन दिलं. त्याच्या विरुद्ध ते परत स्टे मागायला आले उद्धव ठाकरेंचे वगैरे, ते पण मान्य झालं नाही. आणि सुरुवातीला तुम्ही बघा व्हेकेशन बेंच नंतर हे जस्टिस रमन्नांकडे मॅटर गेलं. त्यांनी 10 मुद्दे ठरवून दिले आणि त्यांनी हे घटनापीठ नेमलेलं. त्यावेळेस त्यांनी असं बघितलं की कोण जजेस लवकर रिटायर होत नाहीये, असं हे बघून त्यांना वाटलं असेल की ह्याच्यात एखादं वर्ष जाऊ शकतं, 7-8 महिने. तर त्यांनी त्याप्रमाणे जस्टिस रमन्नांनी मुद्दे फ्रेम केले आणि त्यांनीच त्यावेळेस घटनापीठ हे नेमलेलं आहे. आता तुम्ही एक उल्लेख केला 7 न्यायमूर्ती किंवा 9 न्यायमूर्तींच्या बेंचकडे पण जाऊ शकतं. पण हा प्रश्न आधीच डिस्कस करून झालेला होता. 14 ते 16 फेब्रुवारी 3 दिवस याच्यावरती आर्ग्युमेंट झालेले होते. मग तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की दरम्यान जर आम्हाला असं काही वाटलं तर आपण त्याच्यावरती विचार करू. पण ती पण एक शक्यता ओपन आहे असं वाटतं. ते जे होतं की 7 न्यायमूर्तींकडे पाठवा, ते उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं होतं. नबाम रेबिया संबंधीच फक्त की ह्याच्यात रेफरन्स केला पाहिजे, कारण ही जजमेंट आमच्या आड येते आणि ही कॉन्स्टिट्यूशनला धरून ह्या केसमध्ये तरी वाटत नाहीये. तर कपिल सिब्बल आणि सिंघवींचं म्हणणं होतं की हे तुम्ही 7 जजेसकडे पाठवा. तर त्यावेळेस त्यांनी रिजेक्ट तर तसं केलंच होतं, पण एक विंडो ओपन ठेवला होता की मेन केसमध्ये जर आम्हाला वाटलं तर मेन केसमध्ये नबाम रेबिया धरून बरेचसे मुद्दे आहेत. तर हे जे मुद्दे एवढे कॉम्प्लिकेटेड आहेत तर जजेसला असं वाटू शकतं की हे मोठ्या बेंचकडेही जावं. शक्यता दुर्मिळ आहे, पण होऊ शकतं. सिद्धार्थजी, राजकीय दृष्ट्या तर विधानं खूप होत आहेत गेल्या काही दिवसांपासून. म्हणजे एका बाजून असं म्हणणं होतं, जाहीरपणे म्हटलं गेलेलं आहे, देवेंद्र फडणवीस यांचं विधान होतं की खूप अभ्यास करून आम्ही हे सगळं केलेलं आहे. एकनाथ शिंदे वारंवार दावा करत होते आधी की धनुष्यबाण आम्हालाच मिळणार, त्यांना मिळाला. त्यांचं म्हणणं होतं की सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूला लागेल. त्यांच्या काही नेत्यांनी असं म्हटलेलं पण होतं की केस 2024 पर्यंत चालेल. आणि दुसऱ्या बाजूनं आपण बघतोय सरकारचं डेथ वॉरंट निघालेलं आहे. सुप्रीम कोर्ट म्हणजे हे घटनाबाह्य सरकार कोसळणार. दोन्ही बाजूचं आपलं आपलं परसेप्शन आहे. पण महाराष्ट्रातल्या सामान्य प्रेक्षकांना उत्सुकता आहे की नेमक्या या शक्यता किती आहेत. सुप्रीम कोर्ट खरोखर, म्हणजे मला एक विशेष याचं पण वाटतंय की अरुणाचल प्रदेशमध्ये जे झालेलं होतं 2016-17च्या दरम्यान, तर ते नॉर्थ ईस्टमधले एका छोट्या राज्यात झालेलं होतं. त्याची कदाचित एवढी चर्चा होत नाही. उद्या जर महाराष्ट्राच्या बाबतीत असा निकाल आला तर त्याची देशभर एक मोठी चर्चा होईल की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं खेळ करण्याचा प्रयत्न केला आणि सुप्रीम कोर्टानं तो हाणून पाडला. पक्ष वाचावेत यासाठीचं काय आर्ग्युमेंट आहे हे कपिल सिब्बल यांनी केलेलं होतं. ते म्हणाले पण होते की हा प्रश्न आजचा नाहीये, उद्याचा आहे आणि भविष्यामध्ये ही जर तुम्ही वाट मोकळी करून दिली तर अशा पद्धतीनं अनेक पक्ष फुटत राहतील. कायदेशीर दृष्ट्या तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य किती वाटतंय की खरोखर अशा पद्धतीचा एक निर्णय येणं आवश्यक आहे की ज्याच्यामुळं भविष्यामध्ये गैरप्रकार किंवा घटनाबाह्य गोष्टी ज्या आहेत त्या होणार नाहीत, किंवा मुळामध्ये हे घटनाबाह्य झालेलं आहे की नाही याच्याबद्दल पण तुमचं मत आता सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे. आणि तुम्ही आपण बघितलं आपल्या बऱ्याचशा घटना दुरुस्त्या झालेल्या, 100च्या वर घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. तर त्यात आपण इव्हॉल्व्ह होत. आता राजकीय पक्ष प्रयत्न करणार, त्यांच्या आमच्यासारखे किंवा वकील सांगणार, त्यांना गाईड करणारे ऍडवायझर असतात की आपण अशी पळवाट
शोधू, असं हे करू. तर हे इव्हॉल्व्ह होत असतं. आता कोर्ट त्याच्यावर भाष्य करेल. कोर्ट असंही म्हणू शकतं की हा 10th शेड्यूलचं तुम्ही उल्लंघन केलेलं आहे आणि ते पार्लमेंटला सांगू शकतं की ह्याच्यात तुम्ही बघायला पाहिजे, ह्याच्यात काय उणिवा आहेत. पण मग ते ह्या केसला लागू होईल का अकॅडमिक इंटरेस्ट? जसं सिब्बलांचं पूर्ण भर होता की हे पुढच्या दृष्टीने तुम्ही बघा, असं आहे ते आहे. तर घटनेचं आता हे त्यांनी चौकटीत केलेलं आहे असं भाजप आणि एकनाथ शिंदेचं म्हणणं आहे. बरोबर. ते तर असं म्हणतात की 10th शेड्यूल मध्ये लोकशाहीला जागा नाहीये आणि ती आम्ही वापरली. त्याचं ते ठरवेल कोर्ट ना. बरोबर. ते कोर्ट ठरवेल. जर कोर्टने ते घटनाबाह्य ठरवलं तर मग सगळं कोलॅप्स होईल. बरोबर. आणि जर त्यांनी ते घटनेला धरून ठरवलं तर मग हे सरकार टिकेल. आता निकाल जेव्हा येईल तेव्हा तो कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती येईल? म्हणजे 16 आमदार अपात्र ठरणार की नाही याचं उत्तर आपल्याला कळेल. सोबतच राज्यपालांची बहुमत चाचणी बोलवण्याची कृती योग्य होती की नाही हे कळेल. कुठल्या कुठल्या गोष्टींची उत्तर आपल्याला मिळणार आहेत प्रेक्षकांना? एक तर नबम रेबियाजवर आपल्याला क्लॅरिफिकेशन मिळणं इच्छित आहे. कारण त्यावेळेस जर तुम्ही रिफर करणार होता 60 जजेसला आणि ते झालं नाही तर त्यामुळे आता नबम रेबियावर एक तर क्लॅरिफिकेशन यायला तो निर्णय योग्य होता की नाही, योग्य होता की नाही. म्हणजे उपाध्यक्ष किंवा जे पीठासीन अधिकारी असतील त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आला की लगेच त्यांचे हात बांधले जातात की नाही याचं उत्तर आपल्याला मिळेल. ते एक मिळेल. मग ह्या 16 आमदारांसंबंधी मिळेल. मग राज्यपालांचं पत्र ज्याच्यावर चीफ जस्टिस आणि खंडपीठाने जवळजवळ 1-1.5 तास क्रॉस क्वेश्चनिंग केलं लॉयर्सला की हे बरोबर आहे का की राज्यपालांनी जे केलं, त्याच्यावर पण आपल्याला. आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामाच दिलाय. त्यामुळं सरन्यायाधीश स्पष्टपणे म्हणले की राजीनामा आम्ही परत त्यांना बसवू शकत नाही कारण त्यांनी राजीनामा दिलाय. पण त्याच्यानंतरच्या ज्या घटना घडल्या, नार्वेकर स्पीकर झाले, एकनाथ शिंदे, त्यामुळे त्या पत्रामुळे हे सगळं ट्रिगर झालं. आणि सुरुवात झाली हे गुवाहाटी आणि त्या गेल्यावर. तर सुरुवातीला कसं झालं की जेव्हा हे आमदार चालले होते तर माझ्या मते त्यांनी जे आमदार काही त्यांच्याबरोबर होते त्यांच्याकडून काही अॅफिडेव्हिट लिहून घेतले असते की आम्ही शिवसेनेबरोबरच आहोत. आणि जरी ते परत नंतर गुवाहाटीला किंवा सुरतला गेले असते तर शिवसेनेकडे काहीतरी राहिलं असतं की यांना दबावाखाली नेले, त्यांनी आम्हाला अॅफिडेव्हिट दिलेले, आणि ते इलेक्शन कमिशनकडे जाऊ शकले असते. पण इलेक्शन कमिशनकडे गेले आधी एकनाथ शिंदेच पक्षावर दावा करायला. आणि मग त्याच्यानंतर हे पूर्ण आता तुम्ही बघितलं की जजेसनी एवढं हे मॅटर ऐकलेलं आहे. जेव्हा लोकांना आधी वाटत ते ऐकलं जात नाही, मग कधी संपेल आणि आता निकाल कधी, तर ते त्यांच्या आयपॅडवर. आता कसं आहे, चंद्रचूड साहेबांनी एक नवीन सिस्टम केली आहे की त्यांनी बऱ्यापैकी फिजिकल फाईल्स बंद केलेल्या आहेत आणि ऑनलाईनच सगळे जजेस बघायला लागलेत. ऑनलाईन ते टाईप पण करतायत. बरे काही जजेस लिहून घेतात. तर ह्याच्यात एवढे फाईल्स आहेत म्हणजे 100-150 फाईल्स सगळे मिळून हे एवढं, आणि त्याच्यात ते सगळं वाचणं किंवा ते ऑनलाईन पण बघणं आणि त्याचा निकाल देणं. आणि मग निकालामध्ये सर्वांचं एकमत असलं तर मग एक कोणतरी निकाल लिहिल आणि सगळे त्याच्यावर स्वाक्षऱ्या करतील. जर त्याच्यात दुमत किंवा 3-2 असलं, 4-1 असलं तर ते दुसरे 2 जज त्यांचं मत वेगळं लिहितील आणि मग कोर्टात हे सगळं वाचलं जाईल. म्हणजे एकदम 100-200-400 पानं, 1000 पानं नाही, पण ऑपरेटिव्ह पार्ट की मेन हे काय, आणि त्याच्यावर जजेस सह्या करतील आणि लगेचच ते ऑनलाईन आपल्याला ती जजमेंट दिसेल. आज 24 एप्रिल आहे. 16 मेच्या आधी म्हणजे जवळपास 16 आणि 4 20 दिवस राहिले. 20 दिवस राहिलेले. सातत्यानं म्हणजे उत्सुकता तर खूप आहे. तुम्हालाही ती जाणवत असेल, लोक महाराष्ट्रातून विचारत असतील. किती नेमकी या संपूर्ण केसची उत्सुकता तुम्हाला जाणवते लीगल वर्तुळामध्ये, पॉलिटिकल वर्तुळात? लीगल वर्तुळामध्ये तर खूपच म्हणजे सगळ्यांची चर्चाही चालू. आता ती थोडीफार कमी झाली कारण आमच्या पण दुसऱ्या केसेस असतात आणि त्याच्यावर. पण मेन मी बघितलं की पब्लिकमध्ये ओव्हरऑल खूप उत्सुकता, सोशल मीडियावर किंवा मला काही लोकांचे फोन होतात, एवढ्या भावना तीव्र आहेत की तुम्ही असंच का बोलला. मी त्यांना म्हणतो की मी अनालिसिस आपण करतोय आणि हे आपल्याला हक्क आहे करायचं. काय जे शेवटी ते 5 जजेसच ठरवणार आहेत. त्यामुळं आणि त्याच्यात पॉलिटिकली पण मला बऱ्याच लोकांचे फोन येतात की नक्की काय होईल कसं. आता एवढं प्रबोधन लोकांचं झालंय लॉ बद्दल ह्या केसमुळे. सुरुवातीला बऱ्याच लोकांना काहीच माहित नव्हतं. बऱ्याच लोकांना ह्याच्यामुळे कॉन्स्टिट्यूशन पण समजायला लागले थोडंफार, 10th शेड्यूल, मग त्याचे बारकावे. आणि बरेच लोक जे तुमच्या सोशल मीडियाच्या ह्याच्यात कॉमेंट्स वगैरे लिहितात ते खूप अभ्यास करून लिहिलेले कॉमेंट्स वाटतात की असं वाटतं की कधी कधी जजेसनी ते कॉमेंट्स बघावे. म्हणजे आता जजेसनी तर मेन मोठ्या वकिलांना सगळ्यांना. त्याही दृष्टीने ही सुनावणी ऐतिहासिक होती कारण लाईव्ह त्याचं प्रक्षेपण घटनापीठानं केलं. हे पहिलं कॉन्स्टिट्यूशन बेंच होतं की ज्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग झालं फर्स्ट टाइम. आणि ह्याचं एक मी तुम्हाला जसं पाठवायचो रोज ट्रान्स्क्रिप्ट यायचं. म्हणजे जे जज बोलतायत एक शब्द, म्हणजे वकील खोकला तरी कॉप्स म्हणून त्याच्यात हे यायचं आणि हे ट्रान्स्क्रिप्ट दिवसाच्या एंडला यायचं. त्यामुळे सगळं हे ट्रान्सपेरेंट झालेलं आहे पूर्णपणे. तर उत्सुकता आहे
जशी तुम्हाला आहे तशी आम्हाला पण आहे आणि आम्ही पण कायम त्याच्या संदर्भात चर्चा करतोय. जेव्हा जेव्हा नवीन काही मुद्दे या सगळ्या संदर्भातले येतील तेव्हा आम्ही पुन्हा एकदा सिद्धार्थ शिंदेंना घेऊन तुमच्यासमोर येत राहू. खूप ऐतिहासिक निकाल असणार आहे आणि तो यासाठी असणार आहे कारण आपल्या ज्या ज्या घटनात्मक संस्था आहेत म्हणजे राज्यपाल असतील, त्याच्यानंतर निवडणूक आयोग असेल, राजकीय पक्ष असतील, विधानसभा अध्यक्ष असतील, या सगळ्यांच्या अधिकारासंदर्भातल्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती या निकालामध्ये मिळणार आहेत आणि त्यामुळं साहजिकच हा निकाल खूप महत्त्वाचा असणार आहे. शिवसेनेचं नेमकं काय होतंय या प्रश्नाचं उत्तर देखील याच निकालामध्ये असणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा हा निकाल असणार आहे. कदाचित गेल्या दशकामधली महाराष्ट्राच्या राजकारणामधली सर्वात मोठी घडामोड असेल जेव्हा हा निकाल येईल आणि त्याचमुळं या निकालावरती आपलं बारीक लक्ष असेल. हा आजचा व्हिडिओ किंवा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, त्याच्या संदर्भात तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील तर त्या नक्की कळवा. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.